सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना हॅपी होली, खूप खूप शुभेच्छा होळीच्या। तर होळी स्पेशलच करते आज आपण। होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच। आपली सगळ्यांची ती एक खासियत आहे, महाराष्ट्रीयन लोकांची पुरणपोळी ही झालीच पाहिजे। आपण पुरणपोळी करतोय पण ती थोडी वेगळ्या पद्धतीची तेलपोळी करतोय। तेलपोळीचे पण मी इथे दोन प्रकार दाखवले तुम्हाला, दोन पद्धत दाखवल्या कशा बनवायच्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। स्वच्छ धुतली की त्यात पाणी घालायचं आणि एक अर्धा तास किंवा 15 मिनिटांसाठी मस्त छान अशी भिजू द्यायची। हे बघा इथे छान अशी आपली डाळ भिजून झालेली आहे। आता आपण हे पाणी काढून टाकू। बघा आता कुकर मध्ये हे डाळ टाकायची आहे। काय होतं ना मंडळी की आपण डाळ भिजवून घेतली ना की मग छान अशी मऊसूत आपलं पुरण तयार होतं आणि छान वेळ कमी लागतो पुरण याला शिजायला। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकतोय। मी 1 कप घेतलेलं होती डाळ, इथे 2 कप पाणी टाकलेलं आहे। गॅस चालू करायचा। तर आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद टाकायची आणि अर्धा चमचा तूप टाकायचं। तुपाने काय होतं की आपली डाळ कुकरच्या बाहेर पण येणार नाही आणि चवीला पण खूप छान लागेल आणि मऊसूत मस्त छान अशी शिजते। आता आपण झाकण लावून याच्या मध्यम ते मिडियम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ। या तुमच्या कुकरला किती शिट्ट्या होतात त्यानुसार काढून घ्यायच्या, फक्त छान अशी मऊ शिजवून घ्यायची डाळ। हे बघा आता आपण आहे ना पीठ मळून घेतोय। कुकर होतोय, डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेतोय। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अजिबात मैदा वगैरे नाही वापरलेलं आहे। हे मी कपड्याने मस्त गाळ करून घेतलेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं, या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे छान अशी, म्हणजे मग काय होतं की ती आहे ना सगळ्याला पिठाला लागते मग ती हळद। बघा असं थोडं थोडं करून आपण जसं कणिक मळतो ना तसे मळून घ्यायचे। हे बघा इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता आपण एक कपडा घ्यायचा, त्याच्यात हे पीठ असं गुंडाळून ठेवायचंय। एक भांडं घ्यायचं असं खोल, त्याच्यात हे टाकून द्यायचं आणि पाणी टाकायचंय, भरपूर पाणी टाकायचं असं। म्हणजे याच्याने काय होतं की आपली कणिक आहे ना छान अशी लवचिक होते आणि पोळ्या पण छान मस्त तयार होतात। बघा इथे छान अशी आपली डाळ शिजून झालेली आहे, मस्त मऊसूत झालेली आहे। असेच करायचे। तर इथे आपण हे जे पाणी आहे ना ते मी काढून घेते, कटाच्या आमटीसाठी लागतंय हे पाणी मला, मी ते काढून घेते। पूर्ण डाळ काढून घ्यायची अशी। एक 2 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायची, म्हणजे पूर्ण पाणी त्याचं निथळून जाईल।
आता मी ही डाळ आहे ना त्याच कुकरमध्ये टाकते. हे बघा, आपण पुरणाला चटका देऊन घेतोय, पण त्याआधी ना आपल्याला इथे हे बघा असं मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने ना ही सगळी डाळ आहे ना छान अशी मॅश करून घ्यायची. त्याच्या आधी आपल्याला गूळ टाकायच्या आधी मस्त अशी मॅश करून घ्यायची. म्हणजे मग काय होतं की आपल्याला जास्त बसावं नाही लागत ती डाळ. हे बघा छान अशी मॅश झालेली आहे. इथे मी गॅस चालू करते. आपण 1 कप डाळ घेतलेली होती, 1 कप गूळ टाकते मी. इथं गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत लागतंय गोड त्यानुसार, पण हे प्रमाण योग्य आहे. छान अशी गोडी येते पोळीला. हे छान आपण शिजवून घेऊ. बघा आता आपण याच्यामध्ये ना एक सिक्रेट टाकतोय, जेणेकरून आपलं पुरण आहे ना ते कोरडं होणार नाही. 1 चमचा तूप टाकायचं. चटका देत असतानाच छान असं मस्त बनवून तयार होतं. चकाकी पण येते पुरणाला आणि मेन म्हणजे अजिबात सुक्क सुक्क होत नाही. म्हणजे छान लागतं पण चवीला. बघा इथे आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे. असं जे उलट न वगैरे काय असेल ना ते असं उभं करून बघायचं, म्हणजे आपलं हे पुरण मस्त झालेलं आहे. आता मी इथे गॅस बंद करते. जायफळ घेतलेलं आहे मी. जायफळ थोडंसं टाकायचं, खूप छान चव येते जायफळाने. मिक्स करून घ्यायचं आणि ना एका ताटात काढून घ्यायचं थंड व्हायला. तर मी एका ताटात काढून घेते. हे बघा आता आपण हे जे पीठ आहे ना हे काढून घेऊ. असं एकदम अलगद पिळून घ्यायचं, ते जास्त जोर नाही लावायचा. आणि हे जे पाणी आहे ना ते तुम्ही झाडांना वगैरे टाकू शकता, खूप छान असतंय झाडांना. तर हे जे काढून घेऊ आपण. हे बघा मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर हे आपण 1-2 मिनिटासाठी असं मळून घेऊ. थोडंसं तेलाचा हात लावायचा. चमचाभर तेल घेतलेले, अर्धा चमचाच घेतलेले आहे. छान असं मळून घ्यायचं. हे बघा मस्त इथे असं पीठ मळून तयार झालेलं आहे. हे बघा कसं मस्त असं ताणलं जातं, म्हणजे मग हे पीठ छान असं आपलं मळून तयार आहे. तर आपण याचे गोळे तयार करून घेऊ. लगेच पोळ्या करायला सुरुवात करू. हे बघा इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी एखादा प्लॅस्टिकचा कागद वगैरे घेतला तरी चालेल. एकदम हलकं आपल्याला तेल लावायचं आहे, जास्त नाही लावायचं. आपण बटर पेपरवर आज पोळ्या करतोय, म्हणजे काय होतं की कमीत कमी तेलाचा वापर करून आपण आज तेलपोळी बनवतोय. हे बघा असं गोळा करून घ्यायचा. असं घ्यायचं, पुरण जास्त घ्यायचं आणि हे जे आहे ना पीठ थोडं कमी घ्यायचं. आता थोडंसं हाताला चिमूटभर असं पीठ लावून घ्यायचंय आणि हा जो गोळा आहे ना
तूप टाकायचं बघा, असं दाबत चालायचं मध्ये. असं या पद्धतीने करत चालायचं. असं हे मध्ये दाबत चालायचं अंगठ्याने आणि असं वरती करायचं पीठ. म्हणजे मग काय होतं की पुरण आहे ना आपलं चौकोन व्यवस्थित लागलं जातं. थोडंसं पीठ टाकायचं आतमध्ये, म्हणजे मग छान असे त्याला हे येतं. तर हे असं पूर्ण व्यवस्थित याचं जे नाक आहे ना छान असं दाबून घ्यायचं आणि हातावरच असं थोडंसं थापून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने थापून घ्यायचं. एकदम हळूवार करा हे काम, कारण तेलपोळी आपण याला पीठ वगैरे नाही लावते, त्याच्यामुळे थोडं अंदाज करायचं हे. आणि इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं. अगदी थोडं लावायचं आहे, जास्त नाही लावायचं, चिमूटभर लावून घ्यायचं. हे लाटायचं. असं आपल्याकडे ओढायचं चालायचं, हळूहळू करायचं, कागद फिरवायचा आणि असं या पद्धतीने करा तुम्ही पण पोळ्या. एक नंबर बनतात. खूप छान तयार होतात त्या पोळ्या. बनवायलाही सोप्या आहे आणि मेन म्हणजे जास्त तेलाचा वापर न करता आपण इथे तेलपोळी बनवतोय. तुम्हाला हव्या तेवढ्या अशा बनवून घ्या, म्हणजे लहान मोठ्या कोणती साईज घ्या, तुम्हाला पटेल ती घ्या. थोडं पातळ लाटायचं, या पातळच असतात. आपण नॉर्मली पोळ्या कशा करतो अशा अशा करतो ना, तसं न करता हे फक्त आपल्याकडे असं ओढत चालायचंय. असं ओढत चालायचं, म्हणजे मग काय होतं की छान अशी पोळी तयार होते. म्हणजे आपली ते बनवून तयार झालेली आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मग प्लॅस्टिकचा कागद पण घेऊ शकता तुम्ही, पण एक तो कागद मग तुम्हाला पोळी टाकताना थोडं सांभाळूनच टाकावं लागेल, कारण मग नाही तर ते तव्याला चिटकून जाईल ना कागद, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून करायचं. हे बघा, इथे आपली पोळी लाटून तयार आहे, बघू शकतात तुम्ही, छान अशी झालेली आहे. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. पहिल्या पोळीला थोडंसं तेल न तर तूप लावून घ्या तव्याला, म्हणजे मग चिकटणार नाही. बघा, मस्त छान अशी इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. तव्यावर टाकली मी. हे बघा, लगेच फुगायला सुरुवात झालेली आहे. नॉर्मली तेल पोळ्या जो करतो ना आपण, तर त्या फुगत नाही. हे बघा, पलटी करून घेतले मी इथे. थोडंसं तेल नाही तर तूप टाकायचं याच्यावरती आणि व्यवस्थित भाजून घ्यायची सगळीकडनं.
छान असे पातळ असते ना ही पोळी, त्याच्यामुळे ना सहसा जास्त फुगत नाही. बघा छान मस्त अशी फुलली आहे. आणि याच्यावरती तूप टाकू. बघा काय मस्त फुलली बघा, छान झालेली. कोणी म्हणेल काही तेलपोळी आहे. बघा मस्त छान अशी भाजून घ्यायची. बघा छान अशा मस्त फुलल्या आहेत आपल्या पोळ्या. एकदम कागदासारख्या पातळ झालेल्या आहे. बघा तुम्ही बघू शकता, छान झालेलं आहे. एकदम मस्त भारी झालेलं आहे. करून बघा तुम्ही पण, तुम्हालाही नक्की आवडतील. आणि एकदम सोपी पद्धत सांगितलेली मी तुम्हाला. हे बघा अजून एक पद्धत दाखवते मी, जी पारंपरिक आहे. पोळपाटाला असं तेल लावून घ्यायचं आणि हे जो आपण उंडा करून घेतला होता ना, त्याला थोडंसं तेल लावायचं ना, असं दाबून घ्यायचंय. बघा असं आल्लाद आल्लाद दाबायचं आणि लाटण्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं. सेम प्रोसेस करायची. बघा असं आपल्याकडे ओढत चालायचं. बघा या पद्धतीने करत चालायचे. एकदम मस्त आणि पटकन होतात, टाइम नाही लागत याला पण. आणि सोपी पद्धत ही पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी ती पद्धत दाखवली होती. तेलपोळ्या या अशा पद्धतीनेच करतात. बघा असं लाटत चालायचं, फक्त आपल्याकडे ओढत चालायचं बस. हे बघा खूप छान बनवून तयार होतात आणि इतक्या पातळ असतात ना या पोळ्या, छान होतात. आता काढायचं कसं, हे बघा यात हे जे लाटण्याला असं आहे ना, हे करून घ्यायचं, असं टाकायचं, असं करायचं आणि तव्यावर असं त्याचं टाकत चालायचं. खूप छान मस्त बनवून तयार होतात या पोळ्या पण. हे बघा किती छान मस्त असे कडेपर्यंत असे आपले पुरण आलेले आहे. बघू शकता तुम्ही. मस्त झालेली मस्त असे झालेली आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे तुम्हाला, न बिघडता. आणि आपण इथे जराही मैद्याचा न वापर करता बनवलेली आहे. मैदा आपण अजिबात वापरलेला नाहीये. या पद्धतीने करा, तुमच्याही पोळ्या एकदम मस्त बनवून तयार होतील. हे बघा अजून पण बघा किती छान नरम येते. बघा अजिबात तुटत नाही, काही नाही. एकदम भारी बनलेले आहे. बघा छान झालेलं आहे पोळ्या. आता इथे या प्रमाणाचं घेतल्या ना तुम्ही, 8 ते 9 पोळ्या मस्त तयार होतात. एक पण बिघडत नाही की तुटत नाही, छान मस्त बनतात. बघा छान मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहे. बघा इथे आपली मस्त छानपैकी 2 पद्धत दाखवल्या मी तुम्हाला तेलपोळीच्या. जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही करा. आपण इथे एक बटर पेपर आणि प्लास्टिकचा कागद वापरून पहिली पद्धत दाखवली आहे आणि दुसरी पद्धत जी पोळपाटाला तेल लावून बनवतात ती दुसरी पद्धत आपली पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही बनवा, पण खूप छान आणि टेस्टी बनते ही पोळी. तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
अजिबात विसरू नका. अशाच नवीन पदार्थांसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.